पुण्यात्म्यांनो, ज्याचा हे अनुवाद करत आहेत ज्या ग्रुपचे, म्हणजे आर्य समाजाचे, आर्य समाज प्रवर्तक महर्षी दयानंदांचा स्वतःचा सिद्धांत जोडीला थोडासा दाखवतो. ते ईश्वराला कसं दाखवतात बघा, त्यांच्याद्वारे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक सत्यार्थ प्रकाश, त्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश, आणि हे आहेत महर्षी दयानंद सरस्वती. आणि हे बघा, यांचा जीवनकाळ आहे सन 1824 पासून सन 1883 पर्यंत. 59 वर्ष राहिले हे, 59 इयर्स. आता हे आहे सत्यार्थ प्रकाश. याच्यात काय लिहिले दयानंदांनी की वेद आदी विविध सत्शास्त्रप्रमाणे आणि समन्वित, कोणी ही जी सत्यार्थ प्रकाशची रचना केली आहे ना, त्यांनी वेद आदी विविध सद्ग्रंथांच्या प्रमाणानुसार घेतली गेली आहे. आणि कोणी केली आहे? श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. कुठून यांची उपमा लिहू लागले होते? श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद, नाव त्यांचं दयानंद आहे, पुढे केवढी पदवी आणि मागे सरस्वती स्वामी विरचित. आणि इथे काय लिहिले ते बघा, प्रकाशक आहे वैदिक यतिमंडल, दयानंद नगर, दीनानगर, पंजाबहून. आणि याचे कोण आहेत प्रकाशक? प्रकाशक तर हे वाचले आपण. हे कुठून छापलंय? मुद्रक आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतकहून. ह्याच्या 7व्या समुल्लासात परमात्मा कसा आहे हा आहे 7म समुल्लास. आणि सत्यार्थ प्रकाश याच्या पृष्ठ क्रमांक 154 वर कोणीतरी प्रश्न केला की ईश्वर साकार आहे की निराकार? स्वामीजींनी उत्तर दिलं निराकार. ठीक आहे, ज्याचा काही आकार नाही. आता इथे 155 वर पहा, कोणीतरी प्रश्न विचारला की परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना करावी की नाही? आता उत्तर देतात करायला पाहिजे. मग प्रश्नकर्ता म्हणतो की स्तुती वगैरे केल्याने परमेश्वर आपला नियम तोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याला पापातून मुक्त करेल काय? स्वामीजी म्हणतात नाही. मग प्रश्नकर्ता विचारतो की जर ईश्वर पापमुक्ती करू शकत नाही तर मग स्तुती प्रार्थना का करायची, कशासाठी करायची? स्वामीजी उत्तर देतात दयानंदजी की ते केल्यामुळे वेगळेच फळ मिळते. प्रश्नकर्ता विचारतो मग काय फळ आहे? उत्तर देतात महर्षी दयानंद की स्तुतीमुळे ईश्वराबद्दल प्रेम, त्याच्या गुणकर्म स्वभावाने आपला गुणकर्म स्वभाव सुधारणे, प्रार्थनेने गर्व नाहीसा होतो, उत्साह आणि मदत मिळते, उपासनेने परब्रह्मशी मेळ आणि त्याचा साक्षात्कार होणं. बघा ह्यांची अक्कल. इथे तर म्हणतोय की ईश्वर निराकार आहे. बिलकुल दिसत नाही, निराकार कधीच दिसणार नाही. आणि इथे म्हणतो पूर्ण समोर के उपासना केल्यामुळे परब्रह्मशी मेळ आणि त्याचा साक्षात्कार होतो. साक्षात्कार म्हणजे साकार वस्तू बघणे. आता पुण्यात्म्यांनो, हे होते ते नकली महर्षी. आता महर्षी तर ह्यांच्या नावापुढे लावणे आपल्यासाठी अनिवार्य असेल, नाईलाज असेल. जर आपण सरळ म्हटलं की दयानंदने असं लिहिलं तर लोकांना वाटेल की कोणी इतर दयानंद असेल, त्याच्याविषयी चर्चा होते. नाहीतर महर्षी लिहिण्यायोग्य हा नाही. ह्यांच्या मागे पुढे काहीही लावण्यासारखं नाहीये. पण तो नाईलाज असेल जनतेत त्याच्या अज्ञानाला दाखवण्यासाठी, समजावण्यासाठी की अशा अशा महर्षींनी सर्व बट्ट्याबोळ करून ठेवलंय, म्हणून यांना महर्षी म्हणावं लागतं, लिहावं पण लागतं जिथे यांच्याविषयी माहिती देतात.
आता पुन्हा आपण याच्यावर येऊ. आणि हा जो अनुवाद करता आहे हे सर्व त्या महर्षी दयानंदचे चेले आहेत सारे. आणि आपोआप परमात्म्याने त्यांच्याकडूनही सत्य लिहून घेतलंय की त्याचा साक्षात्कार होतो. सद्ग्रंथ तर ठीक म्हणत आहेत की साक्षात्कार होतो. हा निराकाराचा साक्षात्कार करणार कसा? तर आपलंच सत्य, आपलंच अज्ञान तो स्वतःचं खोटं ठरवतोय. आणि वेद ह्याच्या विरुद्ध सत्य सांगतच आहेत की तो एका देशावर एका स्थानी राहतो. आणि ह्या दयानंदाचं विधान आहे की परमात्मा सर्व व्यापक आहे, कणाकणात विराजमान आहे. तो कोणा एका स्थानी राहत नाही, तो एकदेशीय नाही. आणि वेद म्हणतात की तो तिथे एका स्थानावर राहतो वर आणि तेथून गती करून येतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.